पुण्यात घडलेलं पोर्शे गाडीचं हिट अँड रन प्रकरण ताजं असताना असंच एक प्रकरण वसईमध्ये घडलेलं आहे। वसईच्या सातिवली परिसरात एक भला मोठा डंपर सुसाट वेगात आला आणि यात दोन महिलांना उडवलं। ही घटना आज सकाळी घडलेली आहे। हा डंपरवाला रॉंग साईडून येत होता आणि हा पूर्णपणे भरधाव वेगामध्ये होता। सातिवली खिंडीपासून जर आपण वसईमध्ये एंट्री करतो त्यामध्ये जे मुंबईला जाण्याच्या लेनमध्ये रॉंग साईडून हा डंपर आला। या डंपरने दोन खाजगी बसला देखील उडवलं आणि एका टँकरला जाऊन जोरदार धडक दिली आणि आणखीन 3-4 लोकांना धडक दिली। ते त्यांना किरकोळ जखमी झालेले आहेत, परंतु कामावर जाणाऱ्या दोन महिला आहेत। या महिलांना त्यांनी जोरदार धडक दिली आणि त्या दोन महिला आहेत या डंपरच्या चाकाखाली चिरडल्या गेल्या आणि दुर्दैवी त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। हा डंपर रॉंग साईडून का आला, हा कुठे जात होता, कोणाचा आहे हे सध्या काही कळू शकलेलं नाही। डंपर चालकाला सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि डंपर देखील ताब्यात घेतलेला आहे। पुण्यात हे प्रकरण घडलं, परंतु तिथे पोर्शे गाडी होते म्हणून पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर जे आहे की तपासाचा चक्र फिरवलं, परंतु ह्या डंपरमध्ये पोलीस आता तपासाची चक्र फिरवणार का हे पाहावं लागणार आहे। प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय माहिती दिली आपण ऐकूयात। खरं तर आज दोन निष्पापांचा या ठिकाणी बळी गेलेला आहे। आरटीओ प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे आज या ठिकाणी 2 जणांचा बळी गेलेला आहे। माझा आरटीओ प्रशासनाला प्रश्न आहे, आपण काय करतात? आज किती ठिकाणी वसईत अशा बेजबाबदार डंपर चालकांमुळे किती निष्पापांचा बळी जातोय, मात्र आरटीओ प्रशासन काय करतं? आरटीओ प्रशासन फक्त झोपेत आहे। या मगरूरपणाचा आज वसई विरार शहरात असे कितीतरी डंपर फिरतात ज्यांचे आरसी नाही, PUC नाही, इन्शुरन्स नाही। मग आरटीओ प्रशासन काय करते? कसं झालं ॲक्सिडेंट? डंपर खरं तर चुकीच्या साईडने, रॉंग साईडने अतिवेगात येत होता आणि जे दोन महिला कामासाठी कंपनीत चालल्या होत्या त्यांच्यावर त्याने डंपर चढवला आणि त्यांचा जागेवर मृत्यू झालेला आहे। आपलं नाव धीरज संभाजी धावणे। इकडून डंपरवाला येत होता, फास्टमध्ये येत होता। मग इकडून बसवाला उभा होता, तिथं हवा भरणार आहे, तो बसवाला उभा होता। त्याचा ब्रेक फेल झाला का काय झाला, तो पिलेला होता का झोपीत होता काय कळलं नाही। तो तिकडून 60-70च्या स्पीडमध्ये आला आणि इकडं बसवाल्याला उडून सरळ 3-4 टेम्पोला उडवत गेला पुढे। 2 महिला होत्या समोर, त्यांना पण उडवून टाकलं आणि अजून 3-4 बाया होत्या, त्यांना पण लागलेलं आहे। ते हॉस्पिटलमध्ये आता ॲडमिट आहेत आणि 2 बाया जागेवर त्यांचा मृत्यू झालेला आहे। टोटल किती लोक इंजर्ड आहे आता माहीत नाही, पण 3-4 जण इंजर्ड आहेत आणि 2 जणांचा मृत्यू झाला आहे। ते महिला बाईकवर होते का कसे होते? हे चालतच होते, कंपनीला कामाला जातात, इथे चालतच होते ते। कधीची घटना आहे? 9:30-10 वाजताची।